MA फर्स्ट ईयर सेमिस्टर फर्स्ट पेपर कोड 423 हिस्ट्री ऑफ मराठा इसवी सन 1630 ते 1707 हा पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद इतिहास विभागासाठी स्लॅबसला ठेवलेला आहे. पेपर कोड 423 असून हा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ठेवलेला पेपर आहे. याच्यातील पहिला टॉपिक आपणाला या ठिकाणी आज पाहायचा आहे. टॉपिकचं नाव आहे सोर्सेस म्हणजे काय? साधने इतिहासाची साधने, विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाची साधने आपणाला या ठिकाणी अभ्यासायची आहेत. हा भाग समजून घेताना मित्रांनो अत्यंत बारकाईने तो भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण साधनाशिवाय इतिहास होत नसतो आणि म्हणून साधनाचा भाग हा प्रत्येक इतिहासाच्या विद्यार्थ्याला समजणं गरजेचं आहे, नव्हे तर समजलाच पाहिजे. आणि म्हणून आपण याचं मुद्द्याच्या रूपाने विश्लेषण करूया. आजच्या तासिकेमध्ये फक्त आपणाला प्रस्तावना शिकायची आहे. ही जर प्रस्तावना आपण लक्षात घेतली तरी देखील आपणाला संपूर्ण टॉपिक लक्षात आल्यासारखं होईल. मित्रांनो, आपल्या सिलेबसला जो भाग दिलेला आहे तो मराठ्यांच्या इतिहासाची साधने या टॉपिकमध्ये आपणाला काय अभिप्राय आहे या संबंधी अगोदर आपण विचार करूया. इंडियन्स अँड फॉरेजियन्स, मराठी अँड नॉन मराठी सोर्सेस. हिस्टोग्राफी, ग्रँडअप, महात्मा फुले अँड MG रानडे यांनी केलेल्या मराठ्याच्या संबंधीचं लेखन आणि इतिहासाची साधने म्हणून आपणाला हा भाग विद्यापीठानं अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. यावरती जास्त भर देऊन हा टॉपिक आपणाला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण साधन म्हणजे काय हे शिकत आलो आहोत. त्याच्यामुळं हा भाग तितकासा वेगळा किंवा अवघड आहे असं मानण्याचं कारण नाही. तरी देखील कुणाला तो भाग समजला असेल नसेल त्यांनी बारकाईने हा भाग समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर एखादा भाग तुम्हाला समजलाच नाही तर त्याबद्दलचे प्रश्न तुम्ही अधूनमधून केव्हाही मला विचारू शकता. पण आपणाला हा भाग समजल्याशिवाय पुढं मात्र जायचं नाही. कारण आपण काम करत असताना अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आपला जो उद्देश आहे तो हेतू साध्य झाला पाहिजे तरच मग आपल्या या शिकवण्याचा आणि तुम्ही शिकण्याचा काहीतरी उपयोग झाला असं म्हणता येईल. मित्रांनो, अभ्यासाच्या सोयीसाठी आपण साधनाच्या संदर्भामध्ये काही छोटे पॉईंट, प्रश्न वजा पॉईंट तयार करूया आणि या प्रश्न वजा पॉईंटचं उत्तर देखील शोधण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून आपणाला केव्हाही कुठेही जरी साधनाच्याबद्दल कोणी विचारलं किंवा आपण आपल्या मनाला विचारलं तरी परिपूर्ण असा आपला अभ्यास होईल. याचा विचार करून आपण हे छोटे प्रश्न करून त्याचं उत्तर देऊन ही प्रस्तावना बनवूया. मित्रांनो, मग कोणते असे प्रश्न बनतील की जे आपल्याला बोलकं करतील? तर त्यातील आपण काही ठळक प्रश्न बनविण्याचा प्रयत्न करूया. आपण PPTमध्ये जसे मुद्दे करतो आणि त्या मुद्द्याचं विश्लेषण करतो तशाच पद्धतीचा हा धागा आपण बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. पहा, ऐतिहासिक साधन म्हणजे काय? What is the meaning of the history? What is the meaning of the sources in history? What is the meaning of sources in history?
साधन म्हणजे काय, साधनाचा अर्थ काय होतो. आपण जेव्हा असा प्रश्न विचारतो ना, मग आपणाला जर माहीत नसेल तर आपण स्तब्ध होतो, आणि आपणाला जर माहीत असेल तर पटकन आपल्या ओटावरती त्याचं उत्तर येतं, आणि हे उत्तर ओटावर यावं यासाठी हा प्रश्न तयार करायचा आहे. मग साधन म्हणजे काय मित्रांनो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सोर्सेस? साधन म्हणजे ज्याच्यामुळे इतिहासाचा एखादा भाग किंवा पैलू आपणाला किंवा इतिहासाच्या अभ्यासकाला किंवा लेखकाला ज्ञात होतो, माहीत होतो, अशा भागाला आपण इतिहासाचं साधन असं म्हणूया. या साधनाच्या आधारे इतिहासरूपी पुस्तकाची मांडणी इतिहासाचा लेखक करीत असतो, आणि म्हणून या साधनाला इतिहासामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व असतं. हा भाग आपणाला पुढे पाहायचाच आहे. परंतु साधन म्हणजे काय, तर ज्याच्यामुळे इतिहासाचा एखादा भाग किंवा पैलू याचं ज्ञान आपणाला होतं, त्याला आपण इतिहासाचं साधन असं म्हणतो. आता साधन म्हणजे काय हा भाग जेव्हा आपल्याला समजतो, तर मग त्याचे प्रकारही समजणं गरजेचं असतं. त्याच्याबद्दलचा एक आपण छोटासा प्रश्न या ठिकाणी बनवूया. असं म्हणूया, साधनाचे प्रकार, टाइप्स ऑफ सोर्सेस. साधनाचे प्रकार किती व कोणते असतात? टाइप्स ऑफ सोर्सेस, काइंड्स ऑफ सोर्सेस, व्हरायटीज ऑफ सोर्सेस असं आपण त्याला म्हणूया. मग किती असतात मित्रांनो? किती म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो, किती असतील, त्याची उत्सुकता, आणि ती उत्सुकता पूर्ण होणं म्हणजे उत्तर अपेक्षित असताना म्हणून आपण त्याकडे वळतो. आपल्याही मनात उत्सुकता निर्माण होते, आपणालाही उत्तर पटकन मिळतं, आपलंही अभ्यास करण्याचं ओढ आस वाढते, आणि म्हणून असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणं गरजेचं आहे. मग साधनाचे किती प्रकार असतात? टाइप्स ऑफ सोर्सेस. साधनाचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. कोणते? एक वाङ्मयीन साधन, आणि दुसरं पुरातत्वीय साधन. पुरातत्वीय साधन म्हणजे काय मित्रांनो? जे वस्तुरूप असतं त्याला भौतिक किंवा पुरातत्वीय साधन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, किल्ले, राजवाडे, वास्तू, शिलालेख, ताम्रपट, नाणे, गुहालेख, मूर्ती, मंदिरे इत्यादीच्या वस्तुरूपातील जे सदृश्य पुरावे असतात, ज्याच्याद्वारे इतिहासाची मांडणी केली जाऊ शकते, अशा साधनाला आपण इतिहासाची पुरातत्वीय किंवा भौतिक साधने असं म्हणू. लक्षात येतं? हां. आणि म्हणून ही झाली भौतिक साधने. मग वाङ्मयीन साधने कोणती? जी साधने लिहून ठेवलेली असतात, ज्याचा इतिहास लेखनासाठी थोडाफार उपयोग होतो, ज्याच्या आधारावरती इतिहासाची मांडणी केली जाऊ शकते, त्या भागाशी ती संबंधित असतात, अशा साधनाला वाङ्मयीन साधनामध्ये आपण स्थान देऊया. मग यामध्ये भारतीय लेखकाची असतील, परकीय लेखकाची साधने असतील, धर्मातीत साधने असतील, लिखित स्वरूपामधलं जे वाङ्मय असतं आणि ज्याचा उपयोग इतिहासाच्या मांडणीसाठी एक पुरावा म्हणून होतो, अशा साधनाला आपण इतिहासाची वाङ्मयीन साधने असे म्हणूया. उदाहरणार्थ, मराठ्यांच्या इतिहासाची साधने वेगळी असू शकतील, इतर इतिहासाची साधने वेगळी असतील, त्या अनुषंगानं ती साधने उपयुक्त ठरत असतात. आणि म्हणून हा भाग देखील या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. थोडक्यामध्ये मग उदाहरण म्हणून तुम्हाला काय सांगता येईल की अशी कोणती साधने आहेत की ज्याच्याद्वारे इतिहासाची मांडणी केली जाऊ शकते. वास्तविक पाहता मराठ्याच्या इतिहासाची साधने व प्रकार पाहत असताना 2 प्रकारातून ती पाहावी लागतात. एक भारतीय भाषा साहित्य
किंवा भारतीय भाषेतले साहित्य आणि परकीय भाषा साहित्य किंवा परकीय भाषेतील साहित्य. आता जो हा ह्याच्यातील जो पहिला प्रकार आहे भाषा साहित्य, पहिला जो प्रकार आहे भारतीय भाषा साहित्य किंवा भारतीय भाषेतील साधने, तर त्याच्यामध्ये अनेक भाषेतील साधने येतात. जसे की संस्कृतमधली, तामिळमधली, हिंदीमधली, कानडीमधली, मराठीमधील साधने. आणि दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये इंग्रज आहे, पोर्तुगीज आहे, डच आहे, फ्रेंच इत्यादी भाषेतील साधनाचा उपयोग होतो. 1630 ते 1717 या कालखंडाचा आपणाला अभ्यास करायचा असल्यामुळं याच कालखंडातील साधनाचा आपणाला उपयोग करायचा आहे. आता उदाहरणार्थ भारतीय भाषेतील साधनाचे काही उदाहरणे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. शिवभारत, अनुपुराण, राजारामचरित्रम, राज्यव्यवहार कोश ही साधने मराठी भाषेत. तर राजस्थानी भाषेमध्ये मिर्झा राजे जयसिंह जशवंताची पत्रे उपयुक्त ठरतात. शिवभारत व छत्रप्रकाश हिंदीतील साधने आहेत. कर्नाटकामध्ये व्यंकोजी राजे राहत होते, त्यामुळे कानडीतली साधने देखील उपयुक्त आहेत. कंठी रसराज विजयम, केळदिन प्रविजयम, बिन्नप्पी वगैरे वगैरे. त्याप्रमाणे शेकावली, बकरी, पोवाडे, लावण्या, शिलालेख, नाणे, किल्ले, वास्तुवाडे इत्यादी देखील साधने या ठिकाणी मराठ्यांच्या इतिहासासाठी उपयुक्त ठरतात. आता परकीय भाषेतील साधने कोणती? यामध्ये फॅक्टरी रेकॉर्ड्स, एक्झेंटन, एल्फिस्टन, ग्रँडअप इत्यादीचं साहित्य शिवकाळापासून त्यांचे संबंध होते. फ्रेंच, डच संबंधी साधने आढळतात. परकीय प्रवासी भारतात येऊन गेले, त्यांनीही काही साधने लिहून ठेवलेली आहेत. त्यातील काही प्रवास वर्णने महत्त्वाची आहेत. ॲबेकेरे आहे, निकोला आहे, मनुची, जॉन प्रायर, विल्यम नॅरेस, पीटर द ग्रेट इत्यादी साधनाचा उपयोग मराठ्याच्या इतिहास लेखनासाठी होतो. हा भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मित्रांनो, साधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक लिखित स्वरूपाची साधने आणि दुसरी जे आहेत ते वस्तुरूप स्वरूपाची साधने. या दोन्ही साधनाचा आपण या ठिकाणी मुद्दा लक्षात घेतला आहे. आता मुद्दा तिसरा, ते समजून घेण्यापूर्वी एक पॉईंट आपण लक्षात घेऊया. साधन म्हणजे काय? ज्याच्यामुळे इतिहासाचा एखादा भाग किंवा पैलू इतिहासकाराला ज्ञात होतो त्याला साधन असं म्हणतात. आणि मग मराठ्यांचा भाग ज्याच्यामुळे ज्ञात होतो त्याला मराठ्याच्या इतिहासाची साधने असं म्हणतात येईल. आता इतिहास लेखनामध्ये साधनाला काय महत्त्व असतं हा मुद्दा आपण लक्षात घेऊ. इम्पॉर्टन्स ऑफ सोर्सेस इन हिस्ट्री रायटिंग्स. इम्पॉर्टन्स ऑफ सोर्सेस इन हिस्ट्री रायटिंग्स. जसं की आपल्या भाषेमध्ये याचं उत्तम उदाहरण आपणाला देता येईल. जसं की आपणाला एखादी इमारत उभी करायची असेल तर ही इमारत उभी करण्यासाठी अनेक घटक लागतात. जसं की इमारतीची साधने समजा वाळू आहे, सिमेंट आहे, लोखंड आहे, त्याच्याप्रमाणे मजूर वर्ग आहे, कारागीर आहे, त्याचा नकाशा बनवणारा आर्किटेक्ट आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर त्या इमारतीची उभारणी करता येत असते. तशाच पद्धतीनं इतिहासरूपी इमारतीची उभारणी करण्यासाठी इतिहासकाराला इतिहास लेखनासाठी काही पुरावे आवश्यक असतात. या पुराव्यांना इतिहासाचं साधन असं म्हणतात. जसं की एखाद्या गौंड्याला साहित्य उपलब्ध नसेल तर तो इमारतीची उभारणी करू शकत नाही. तशाच पद्धतीने इतिहासकार जरी असला तरी त्याला जर पुरावे साधने उपलब्ध नसेल तर साधनाशिवाय त्याला लेखन करता येत नाही. आणि म्हणूनच लॉजिलॉस आणि सेनबॉसनं म्हटलेलं आहे, नो सोर्सेस नो हिस्ट्री, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, नो एव्हिडन्स नो हिस्ट्री. साधन नाही ते इतिहास होत नाही. आणि हे यथार्थ योग्य वाटतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, साधनाचं महत्त्व स्पष्ट करताना एका तज्ज्ञानं असं म्हटलेलं आहे, सोर्सेस इज ए हिस्ट्री अँड हिस्टोरियन्स आय. साधने ही इतिहास आणि इतिहासकारांची डोळे असतात. माणसाला जर सुंदर जगाचा अनुभव घ्यावयाचा असेल तर त्याला डोळे असणं आवश्यक आहे.
डोळे असतील तर त्याला सुंदर जगाचा अनुभव घेता येईल. आणि एखाद्या व्यक्तीला डोळेच नसतील, तो अंध असेल, तर त्याला जग किती जरी सुंदर असेल तर त्या गोष्टी बघता येणार आहेत का, पाहता येणार आहेत का, त्याचा अनुभव घेता येणार आहेत का, नाही. आणि म्हणून व्यक्तीला जग पाहण्यासाठी जेवढी डोळे महत्त्वाची ठरतात, तेवढीच इतिहासकाराला इतिहासाचं पुस्तक लिहिण्यासाठी साधने महत्त्वाची ठरतात. डोळ्या इतकीच ती किमतीची असतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. यावरून आपणाला इतिहासाच्या साधनाचं महत्त्व लक्षात घेता येईल. आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दामध्ये साधनाचं महत्त्व प्रतिपादन करता येईल. परंतु हा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेत आहोत. मित्रांनो, साधन म्हणजे काय, साधनाचे किती प्रकार असतात, लेखनात साधनाला काय महत्त्व असतं, ह्या जरी गोष्टी आपल्या लक्षात आल्या तरी देखील त्याच्या पुढची जी पायरी असते, त्याच्या पुढचा जो टप्पा असतो, तो देखील इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून आपणाला हा भागही समजून घेणं तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं असतं आहे असं आपण म्हणूया. साधनाचा वापर करताना लेखकानं कोणती पथ्ये पाळली पाहिजेत, किंवा साधनाचा वापर करताना लेखकाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, या संबंधी आपण थोडक्यामध्ये मुद्दा लक्षात घेऊया. असं म्हटलं जातं, हिस्ट्रियन शुड बी जज, नॉट अ ॲडव्होकेट. इतिहासकार हा एक न्यायाधीशाच्या बाण्याचा असला पाहिजे, तो वकिली बाण्याचा असता कामा नये. का? कारण वकिली बाण्याची भूमिका जेव्हा येते त्यावेळी वकील हे वादी आणि प्रतिवादी, सत्य आणि असत्य दोन्हीही बाजूची भूमिका करतात. कारण त्यांच्याकडे जे पक्षकार येत असतात, त्यांच्याकडे जे न्याय मागण्यासाठी लोक जात असतात, ते दोन पक्षाचे असतात, वेगवेगळ्या पार्टीचे असतात. एकाची बाजू हे निश्चित सत्य असते, मात्र एकाची बाजू निश्चित असत्य असते. परंतु कोणताही वकील कोर्टात केस चालवत असताना माझी बाजू असत्य आहे हे मानायला तयार नसतो. तो आपल्या पद्धतीनं आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतो आणि पुरावे सादर करण्याचं काम करतो. परंतु न्यायदेवतेच्या खुर्चीवरती बसलेली व्यक्ती ही दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेते आणि ज्याची बाजू सत्य आहे, ज्या बाजूने भक्कम पुरावे येतात, त्याच्या बाजूनं शिक्कामोर्तब करते आणि सत्याला न्याय मिळवून देण्याचं काम ते करते. आणि म्हणूनच इतिहासकाराची भूमिका वकिली टप्प्याची असेल तर इतिहासात वास्तवतेचं चित्रण घडविण्यामध्ये त्याला अडसर येऊ शकतो. मात्र त्याची भूमिका जर न्यायाधीशाची असेल, न्यायाधीश बाण्याची असेल, न्यायाधीशाच्या दृष्टिकोनाची असेल, तर नक्कीच तो वास्तवाचा न्याय करेल आणि अनावश्यक गोष्टी काढून सत्य बाजूला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. इतिहासात वास्तवतेचं दर्शन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये, इतिहासामध्ये तो निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. याच्याबद्दलचं दुसरं विवेचन किंवा दुसरा एखादा मुद्दा जर स्पष्टीकरणासाठी आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर आणखी एका इतिहास तज्ञ मत आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. याच्याबद्दल बासी बेदरेंनी मत व्यक्त केलेलं आहे. याच्याबद्दल शेख बी अली यांनी मत व्यक्त केलेलं आहे. अनेक मान्यवरांनी इतिहासाच्या साधनाचा वापर करताना इतिहासकाराने घ्यावयाच्या काळजीच्या संबंधीचं विवेचन केलेलं आहे. त्याच्यातील एक धागा आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. हिस्ट्री इट्स मेथड अँड थेरी, शेख बी अली या इतिहास तज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथामध्ये इतिहासकाराची तुलना त्यांनी एका सिव्हिल सर्जनच्या बरोबर केलेली आहे. आता सिव्हिल सर्जन काय म्हणतो किंवा सिव्हिल सर्जनची भूमिका कशी असते याच्या संबंधीचं विवेचन देताना त्यांनी म्हटलेलं आहे, एखाद्या रुग्णाच्या शरीरातील अनावश्यक भाग किंवा गाठ काढून टाकण्याचं काम सिव्हिल सर्जन करतो आणि रुग्णाला
पूर्वक सामान्य बनवण्याचं काम करतो. जीवन जगवण्यालायक त्याला तो पुन्हा बनवतो आणि असाधारण गाठ तो काढून फेकून देतो. तशाच पद्धतीनं इतिहासकाराचं काम असतं. इतिहासकार साधने उपलब्ध झाल्यानंतर साधनाचा वापर जेव्हा इतिहास लेखनासाठी त्याला करावायचा आहे, त्यावेळी तो साधनाची शहानिशा करतो, त्याचं विच्छेदन करतो, चिडफाड करतो, अनावश्यक गोष्टी काढून टाकतो, उपयुक्त आणि महत्त्वाच्या संबंधित असलेल्या गोष्टीच तो स्वीकारतो आणि त्याच्याद्वारे इतिहासाची मांडणी करीत असतो. म्हणजेच सिव्हिल सर्जनप्रमाणे या इतिहासकाराचा दृष्टिकोन असला पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तशा पद्धतीने सिव्हिल सर्जनबरोबर इतिहासकाराची तुलना केलेली आहे आणि ती यथार्थ योग्य वाटते. कारण इतिहासकाराला जरी साधने उपलब्ध झाली तरी प्रसिद्धीसाठी नव्हे, तर पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वास्तव आणि सत्य अशा इतिहासाची मांडणी त्याला करणं गरजेचं असतं आणि म्हणून तशा पद्धतीची भूमिका तो निभावत असतो. म्हणून ही देखील इतिहासकाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची अशी दिसते. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे, अभिप्राय, इतिहास तज्ज्ञाचं मत, स्किल किंवा पुष्टी. इतिहास म्हणजे भाकड कथा नव्हे, इतिहास म्हणजे एखादी गोष्ट नव्हे, इतिहास म्हणजे नीरस विषय नव्हे. इतिहासापासून व्यक्तीला धडा मिळतो, इतिहासापासून प्रेरणा मिळते, मानवी ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतात आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. गोष्टीरूप सांगून चालत नाही. तर या साधनाचं महत्त्व स्पष्ट करत असताना काही इतिहास तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे का आणि ते कोणतं आहे या संबंधीचं वेचन आपल्याला या ठिकाणी पुष्टी मतार्थ ठेवायचं आहे. आता लॉजी लॉस आणि सेन बॉस यांचं एकच मत आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. लॉजी लॉस आणि सेन बॉस म्हणतात, काय म्हणतात? नो सोर्सेस नो हिस्ट्री. साधन नाही तर इतिहास नाही. आणि म्हणून साधनाला किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, ही झाली प्रस्तावना. याच्यानंतर आपण साधनाचा परिचय थोडक्यामध्ये या ठिकाणी लक्षात घेऊया आणि त्यातील विशेषतः भारतीय भाषेतील साधने या भागावरती आपण या ठिकाणी प्रकाश टाकूया. मित्रांनो, पहिल्या प्रकारामध्ये संस्कृत, तामिळ, हिंदी, कानडी, मराठी इत्यादी भाषेतील समावेश होतो आणि ती आहेत भारतीय भाषेतील साधने. शिवभारत, अनुपुराण, राजाराम चरित्रम, राज्य व्यवहार कोश ही साधने मराठी भाषेत आढळतात. त्याप्रमाणे राजस्थानी साधने मिर्झा राजे जयसिंह, जसवंत सिंहाची पत्रे ही देखील उपयुक्त ठरतात. ही झाली राजस्थानी साधने. त्याचप्रमाणे शिवभूषण व छत्रप्रकाश हिंदी भाषेतली साधने मराठ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी उपयुक्त आहेत. कर्नाटकाशी देखील छत्रपती शिवाजी राजांचा संबंध आला होता. त्यांचे एक भाऊ व्यंकोजी राजे तिथे वास्तव्याला होते आणि त्यामुळं कानडी भाषेचा संबंधही फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरतो. त्या कानडी भाषेतील साधने देखील मराठ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी उपयुक्त आहेत. मग ती कोणती आहेत? कंठीरस राज विजयम, केळदिन प्रविजयम, बिनप्पी. त्याचप्रमाणे शकावली असतील, बकरी असतील, पोवाडे असतील, लावण्या असतील, शिलालेख असेल, नाणी असेल, किल्ले असेल, वास्तू असेल, वाडे असतील, गडी असेल, त्याशिवाय गावाच्या तटबंदी, वेशी असे काही शस्त्रास्त्र असतील, या सर्व गोष्टीतून आपणाला मराठ्यांच्या इतिहासाची माहिती करून घेता येते किंवा त्याबद्दलची माहिती मिळवता येते. परंतु मित्रांनो, लिखित आणि लिखित, वाङ्मय आणि भौतिक दोन्ही साधनातील काही मुद्दे आपण या ठिकाणी भारतीय भाषेतील मुद्दा पाहत असताना इथे लक्षात घेत आहोत. आता
अशाच पद्धतीनं मग परकीय भाषेतला जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये कोणती साधने याचा परिचय थोडक्यामध्ये आपण करून घेऊया. यामध्ये इंग्रजी साधने महत्त्वपूर्ण ठरतात. जसं की फॅक्टरी रेकॉर्ड असेल, जसं की ॲक्झेंटन, एल्फिन्स्टन, ग्रँडप यांनी केलेलं लेखन असेल, लेखन असेल आणि पोर्तुगीजाबरोबर शिवकाळापासून जे संबंध आले होते त्या संबंधीची माहिती देखील मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखनासाठी एक पुरावा म्हणून उपयुक्त ठरते. ही देखील साधने असतील. जसे की फ्रेंच साधने असतील, डच असेल, या संबंधीची साधने देखील या ठिकाणी उपयुक्त असतात. त्याप्रमाणे परकीय प्रवासी भारतामध्ये येऊन गेले आणि मग त्यांनी त्या काळामध्ये बऱ्याच प्रवास वर्णनामधून आपली माहिती लिहून ठेवलेली आहे. या परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनं देखील मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपणाला उपयुक्त ठरतो आणि म्हणून ही साधने देखील अत्यंत महत्त्वाची अशी असलेली आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी मित्रांनो, ॲबे कॅरेचं प्रवास वर्णन असेल, निकोलाय कोंटी मनुचीचं प्रवास वर्णन असेल, जॉन फ्रायरचं प्रवास वर्णन असेल, विल्यम नॅरिसचं असेल, पीटर द ग्रेटचं असेल, इत्यादींची प्रवास वर्णने मराठ्यांच्या इतिहासासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती देतात. खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहात. आपण मराठ्यांचा इतिहास BA फर्स्ट इयरपासून अभ्यासत आला आहात. साधने पुन्हा पुन्हा पाहिली आहेत. फक्त भारतीय भाषेतील आणि परकीय भाषेतील साधनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहिली आहेत. परंतु मग साम्राज्यवादी दृष्टिकोनातून ग्रँडफ आणि एल्फिन्स्टन सारख्या व्यक्तींनी इतिहासाचं लेखन केलं आणि मग बराच हा इतिहास चुकीचा लिहिलेला आहे असं भारतीयांना वाटायला लागलं आणि म्हणून साम्राज्यवादी दृष्टिकोनातून लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासाला प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीय इतिहासकारांनी केलेलं आहे. त्यातील मग समजा न्यायमूर्ती रानडे यांनी राईज ऑफ द मराठा, न्यायमूर्ती रानडे द डिक्लाइन ऑफ द मराठा, न्यायमूर्ती रानडे यांनी द ग्रोथ ऑफ द मराठा इत्यादी ग्रंथाचं मराठ्याच्या लेखन करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकच ग्रंथ पूर्ण झाला, राईज ऑफ द मराठा पॉवर, आणि यातून साम्राज्यवादी इतिहास लेखनाला, ग्रँडपच्या लिखाणाला खोडण्याचं काम या भारतीय इतिहासकारांनी केलं. याच्याबद्दलचं वेचन आपणाला या ठिकाणी विस्तारानं पाहायचं आहे. आपण PGचे विद्यार्थी असल्यामुळं आपणाला जो भाग पूर्वी आपल्या अभ्यासक्रमामधून थोडासा स्पष्टपणे आलेला दिसून येत नाही, यावरती आपणाला या ठिकाणी फोकस करायचा आहे. यावरती आपल्याला तो भाग चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा आहे आणि म्हणून त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये करूया आणि तो भाग अधिकपणे समजून घेऊया. मित्रांनो, ग्रँडप किंवा जेम्स कॅनिंगहॅम ग्रँडप इसवी सन 1806 भारतामध्ये आलेला होता. सामान्य सैनिक म्हणून तो लष्करात कार्यरत होता. स्वतःच्या कर्तृत्वावर कॅप्टन पदापर्यंत तो चढत राहिला आणि तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये म्हणजे 1817 एल्फिन्स्टन बरोबर देखील तो सहभागी होता. तर 1818 साताऱ्याचा पॉलिटिक एजंट म्हणून त्याची नेमणूक झाली आणि मग त्यानं मराठ्यांच्या इतिहासाची कागदपत्र जुळवली, एक कच्चा मसुदा तयार केला आणि मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी त्याने पहिला प्रयत्न केला. परंतु त्याच्यापेक्षा एल्फिन्स्टन हा जो अधिकारी होता त्याला इतिहासाचं नॉलेज जास्त होतं. मराठ्यांच्या इतिहासाची बरीच माहिती त्याच्याकडे होती आणि त्याच्याजवळ या ग्रँडपनं मराठ्याच्या इतिहासाचा मानस ठेवला. त्यानं त्याला मान्यता दिली. प्राथमिक दुय्यम दर्जाची साधने आहेत, प्रौढ अलंकारिक भाषा वापरू नये, अशा बऱ्याच गोष्टी मग एल्फिन्स्टननं त्यानं सुधारलं. कागदपत्राचं रेकॉर्डसुद्धा त्याला उपलब्ध करून दिलं होतं आणि मग त्यांनी तो प्रयत्न केला. त्याने साधनाची जमवाजमव केली. फारसी साधनाचा वापर केलेला दिसतो. बरेचसे साधनं त्यानं वापरली आहेत आणि एल्फिन्स्टन व इतराकडे तो पाठवित असे, शहानिशा करत असे आणि मग त्यानं जवळपास मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. तर त्याने हा हिस्ट्री ऑफ द मराठा सुरुवातीला जो ग्रंथ लिहिला तो 1827 लॉंगमन कंपनीनं त्याच्या छपाईचं काम केलं होतं. त्याच्या बऱ्याच आवृत्त्या निघालेल्या आहेत.
अनुक्रमे 1862, 73, 88, 13, 21 या वर्षी अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. ग्रँडअप 1827 पहिल्यांदा प्रकाशित केलेला जो ग्रंथ होता त्याच्याबद्दल चिपळूणकरांसारख्या व्यक्तींनी देखील त्याचं कौतुक केलं होतं. परंतु पुढे मात्र हा काळ जसा जसा पुढे जात गेला तसं भारतीय लोकांना वाटू लागलं की आपला इतिहास परकीयांनी लिहिला आणि जो काही लिहिलेला आहे त्याच्यामध्ये देखील बऱ्याच उणिवा आहेत, बऱ्याच चुका आहेत. कारण ग्रँडअपनं मराठीच्या इतिहासामध्ये मराठी सत्तेच्या उदयासंबंधी जे विधान केलं होतं, उदाहरण समजा की मराठी सत्तेचा उदय म्हणजे जंगलात अचानक पेटलेला वणवा असं जे म्हटलं होतं, तर मराठीच्या सत्तेचा उदय म्हणजे जंगलात पेटलेला वणवा होता का, याबद्दल भारतीयांना थोडंसं वेगळं वाटायला लागलं. मराठ्यांचा उदय हा अथक परिश्रमातून झाला होता, त्याला वणवा कसा म्हणता येईल, आणि हे चुकीचं लिहिणं योग्य नाही. म्हणून ग्रँडअपचं लेखन हे चुकीचं आहे आणि खरं लेखन काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न म्हणजे साम्राज्यवादी दृष्टिकोनातून ग्रँडअप किंवा एल्फिन्स्टनसारख्या इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेलं लेखन आहे. आणि त्याला दिलेलं उत्तर हे राष्ट्रवादीतून ग्रँडअपच्या लेखनाला दिलेलं उत्तर हे न्यायमूर्ती रानडे, तेलंगसारख्या व्यक्तींनी केलेलं आपणाला दिसून येतं. याही गोष्टीचा आपणाला विचार करायचा आहे. एवढंच नव्हे तर स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी मराठे काही रक्कम छत्रपती शिवाजी राजांना देत असत. तर या संदर्भामध्ये चौथाई आणि सरदेशमुखीसारख्या गोष्टींना देखील वेगळ्या शब्दामध्ये अधोरेखित करण्याचं काम ग्रँडअपसारख्या परकीय इतिहासकारांनी केलं होतं आणि हे चुकीचं आहे. त्यांनी म्हटलं होतं की शिवाजीला हे मराठ्यांचं राज्य हे लुटारूंचं राज्य आहे, खंडणी गोळा केली जाते. तर ही खंडणी नव्हती, तर लोक स्वतःहून स्वतःच्या रक्षणासाठी काही पैसा राजांना देत असत. परंतु त्याच्याबद्दलचा जो शब्द वापरलेला होता तो खंडणी किंवा मराठी सत्तेला जंगलात पेटलेला वणवा किंवा बऱ्याचशा गोष्टीच्या बद्दलचं या ठिकाणी अतिरंजित आणि चुकीचं विश्लेषण केलेलं आहे, असं भारतीयाचा दृष्टिकोन निर्माण झाला. मात्र ग्रँडअप जो होता तो ग्रँडअपला इतिहास जो लिहायचा होता तो आपलं राज्य या ठिकाणी जास्त काळ टिकावं, लोकांच्या भावना जिंकता याव्यात, लोकांच्या भावनेला हात घालता यावा, आम्ही तुमचे आहोत हे दर्शवण्यासाठी एक प्रकारचा देखावा निर्माण करता यावा या हेतुपोटी हे लेखन केलेलं दिसतं. त्यांनी सर्वप्रथम जरी मराठ्यांचा इतिहास लिहिला असला तरी देखील त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. परंतु कालांतरानं बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर हा दृष्टिकोन बदलला. भारतीयांना स्वतःच्या इतिहासाच्या बद्दलची जागृती झाली आणि मग खरा इतिहास शोधण्याचा प्रयत्न भारतीयांनी केला. त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी ही जे ग्रँडअपसारख्या व्यक्तींनी मराठ्याच्या इतिहासामध्ये चुकीची विधानं केली होती ती विधानं खोडण्यासाठी पुराव्याच्या रूपानं राष्ट्रवादी दृष्टिकोनातून मराठ्याचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. तर समजा महात्मा फुले असतील, त्याच्यानंतर मग न्यायमूर्ती रानडे असतील, यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी मराठ्यांच्या इतिहासाच्या बद्दलचं विवेचन केलेलं आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी 3 ग्रंथाचं लेखन हाती घेतलं होतं. 1 द डिक्लाइन ऑफ द मराठा पॉवर, 2 द ग्रोथ ऑफ द मराठा पॉवर आणि 3 राईज ऑफ द मराठा पॉवर. परंतु त्यांच्या हयातीमध्ये द ग्रोथ ऑफ द मराठा पॉवर आणि द राईज ऑफ द मराठा पॉवर मात्र पूर्ण झालेले नाहीत. के.टी. तेलंगांनी त्यांना सहकार्य केलं होतं. के.टी. तेलंग आणि न्यायमूर्ती रानडे या ग्रंथाचं लेखनासाठी प्रयत्नशील असत. परंतु न्यायमूर्ती रानडेंनी एक ग्रंथ मात्र पूर्ण केला आणि तो अत्यंत महत्त्वाचा. त्या ग्रंथाचं खास वैशिष्ट्य असं म्हणता येईल की ग्रँडअपनं जो मराठ्यांचा सुरुवातीला इतिहास लिहिला होता त्याच्यामध्ये ज्या उणिवा होत्या, त्याच्यामध्ये जी चुकीची विधानं केलेली होती, त्या विधानाला पुराव्याच्या रूपानं उत्तरं देण्याचं काम, तो इतिहास खोडण्याचं काम, त्याने लिहिलेलं इतिहास चुकीचं आहे हे दर्शवण्याचं काम आणि खरा इतिहास कशा पद्धतीचा आहे हे मांडण्याचं काम ग्रँडअपनं केलेलं आहे. ग्रँडअपनं जे चुकीच्या इतिहासाची संभावना केलेली आहे, जे लेखन चुकीचं आहे त्याला प्रत्युत्तर देऊन खरं लेखन काय आहे हे दर्शवण्याचं काम न्यायमूर्ती रानडे यांनी केलं आहे. याचं विवेचन आपणाला या ठिकाणी लक्षात घ्यावायचं आहे. त्यांनी
राईज ऑफ द मराठा पॉवर, मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष हा जो ग्रंथ पूर्ण केला, त्यामध्ये एकूण 12 प्रकरणे असून 13वं प्रकरण परिशिष्टाचं आहे आणि प्रत्येक प्रकरणाला त्याने वेगळ्या पद्धतीचं नाव देऊन त्याचं विश्लेषण केलं आहे. हा भाग आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. राईज ऑफ द मराठा पॉवर किंवा मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथातील पहिलं प्रकरण आहे मराठ्यांच्या इतिहासाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ द मराठा हिस्ट्री. याच्यामध्ये थोडक्यामध्ये सारांश त्यांनी असा दिलेला आहे. विषय उपन्यास, समज गैरसमज, ब्रिटिशांनी हिंदू राज्यकर्त्याकडून मराठ्याकडून भारतीय राज्य मिळवलं, मराठा मंडळ म्हणजे काय, राष्ट्रनिर्मितीची संकल्पना, तिच्यातील दोष कोणते, महाराष्ट्रातील राजकीय क्रांतीची धार्मिक भूमिका कोणती, मराठा मंडळाच्या घटकाची सहकार्याची एकजूट, या जुटीमुळे संकटातून मंडळ कसं तरलं त्याबद्दलचे प्रसंग आणि इंग्रज निष्ठेच्या बंधनाचं संयुक्त भारत इत्यादी वगैरे दिलेलं आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाची मांडणी करत असताना त्यांनी मराठ्यांचं राज्य अचानक हे उदयाला आलेलं नसून ते मराठ्यांच्या किती अथक परिश्रमातून उदयाला आलेलं आहे याचं विवेचन करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. प्रकरण जे दुसरं आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रकरणाचं नाव असं दिलेलं आहे, जमीन कशी तयार केली. मराठ्याचं राज्य म्हणजे दैवी योगायोग नाही. अनेक दिवसापासून यावनी सत्तेंनी मराठ्यावर केलेला अत्याचार आणि त्याच्यामधून निर्माण झालेलं हे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये द्रविड मिश्रण, ग्रामपंचायत, शेतकरी, महाराष्ट्रातील धर्म, महाराष्ट्रातील मुस्लिम, पूर्व स्वातंत्र्य अभिमान, मुसलमानाचा दुबळा प्रभाव वगैरे वगैरे इत्यादी कारणं. त्याचप्रमाणे मुसलमानाचा पुन्हा भरती होऊ शकली नाही, ब्राह्मणाच्या गुलामाची वामनी राज्य, जमाबंदी, खजिना, हिंदूंच्या हाती का आलं इत्यादीबद्दलचं विवेचन केलं आहे. राज्यकारभारात देशी भाषेचं महत्त्व, ब्राह्मणी संस्थापकाची, हिंदू राजांची मैत्री इत्यादी, मोगल साम्राज्याचे नवे संकट ते ओळखून त्याच्या प्रतिकाराचे चिंतन इत्यादी बाबलचं शिवाजीचा गुणानुवाद वगैरे त्यामध्ये रेखाटण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती रानडे यांनी केलेला दिसून येतो. आता प्रकरण तिसरं जे आहे याच्यामध्ये बीज कसं रेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे अचानक उदयाला आलेलं नाही, तर ते किती परिश्रमातून आलेलं आहे. त्यांनी जमीन कशी तयार केली, मग त्याच्यानंतर बीज कसं पेरलं गेलं यासंबंधीची विवेचन यामध्ये त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नव्हे, अहमदनगरची निजामशाही, हिंदू राज्याच्या मुसलमानांनी हिंदू राजाकडे बारगिराची भरती, हिंदू सुलतानाच्या बायका, बाटलेल्या ब्राह्मणाचे राज्य, मोगल साम्राज्याचे नवं संकट ओळखून प्रतिकाराचे चिंतन करणाऱ्या शिवाजीचा गुणानुवाद करण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये केलेला आहे. मग बीज कसे रोवले हे तिसरं प्रकरण. याच्यामध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची शेवटची धडपड, पोर्तुगीज सत्तेची अवकळा, महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचं स्वरूप, मराठ्यांची एकजूट इत्यादीचं वर्णन या बीज कसे पेरले प्रकरणामध्ये केलेलं आहे. चौथं, शिवाजीचे सहकारी. शिवाजीला जीवाला जीव देणारे सहकारी होते याबद्दलचं विवेचन याच्यामध्ये आलेलं आहे. वृक्ष फुलतो, महाराजांचं राज्य मग कसं अथक परिश्रमातून विस्तारत गेलं याबद्दलचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. मग प्रकरण 6वं, वृक्षाला फळे आली. मोगलाची कुरापत, शाहिस्तेखान, जयसिंग, शिवराय महाराजांनी शरण यावे, देवीचा आदेश, प्रयाण, कैद, सुटका, स्वदेशी आगमन, औरंगजेबाचं धोरण, चौथाई सरदेशमुखीला मान्यता, विश्वासघाताचा मोगली संकेत, किल्ले जिंकण्याचा धूमधडाका आणि शेवटी आदिलशाहीच्या लढाया पण मोगली आक्रमण इतर मदती घेऊन त्यांनी आपला हेतू साध्य केला याची माहिती वृक्षाला फळे आली यामध्ये रेखाटण्याचं काम न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे करतात. शिवाजीचा राज्यकारभार.
शिवाजीचा राज्यकारभार किती महत्त्वपूर्ण होता, मुलकी लष्करी या प्रशासनाची माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रकरण 8 महाराष्ट्राचे संतमंत. महाराष्ट्राच्या संतमंतांचं योगदान, आशीर्वाद याबद्दलचं आणि त्यांच्या आशीर्वादानं मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती कशी छत्रपती शिवरायांनी केली याबद्दलचं विवेचन या प्रकरणामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिंजी. शिवाजीराजांनी औरंगजेबाविरुद्धचा केलेला बंदोबस्त, संभाजी विरुद्ध कट, संभाजीचे वर्तन, औरंगजेबाची मोहीम, संभाजीचा मृत्यू, राजाराम सल्लागार इत्यादी कामगिरीचं वर्णन, औरंगजेबाची मराठाविरुद्धची धडपड, औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचं विश्लेषण या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या उत्तराधिकाऱ्याबाबतची माहिती देखील यामध्ये देण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती रानडे यांनी केलेला आहे. प्रकरण 10 अंधाधुंदीतून व्यवस्थेकडे. शाहू ताराबाई कलह, शाहू विजयी याबद्दलचं विवेचन यामध्ये आलेलं आहे. आणि मग अंधाधुंदीकडे व्यवस्थेकडे मराठी वीरांनी कशी वाटचाल केली यासंबंधीचं विवेचन या 10व्या प्रकरणामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 11वीमध्ये चौथाई आणि सरदेशमुखी. चौथाई आणि सरदेशमुखी ही राजांनी मिळवली. या चौथाई सरदेशमुखीचा उपयोग सैन्य प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी केला आणि सुरेख अशा पद्धतीनं आपली राज्यव्यवस्था पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. याबद्दलचं मराठ्यांच्या संबंधीचं विवेचन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर पुढे प्रकरण 12 तांजावरकडील मराठ्यांची वसाहत. दक्षिणेकडील मराठ्याचं पहिले राज्य तांजावरला त्यांनी हे केलं. शहाजीनंतर व्यंकोजीच्या काळातील महाराजांची स्वारी, झालेल्या उलाढाली, रघोजी भोसलेची मोहीम, इंग्रजांनी कर्जापोटी साधलेला कावा, तांजावरची वसाहत, पुन्हा फुटीजुटीच्या हानीलाभाचा इशारा या प्रकरणातून देण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती रानडे यांनी केला आहे. आणि शेवटी मग 13वे प्रकरण परिशिष्टाचे आहे, ते जोडलं आहे. म्हणजे थोडक्यात न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या उदयाचं तर्कशुद्ध मुद्देसूद प्रतिपादन केलं आहे. मराठी सत्तेचा उदय एक सुसंगत अशी प्रक्रिया असून या प्रक्रियेचा आरंभ ज्ञानेश्वर एकनाथाच्या प्रबोधनापासून आणि धर्मसुधारणापासून झाला. खरे तर भारतीय समाजात जागृती झाली. 200-300 वर्ष ही प्रक्रिया चालू राहिली आणि त्यांनी असं म्हटलं आहे, बीज रुजले, अंकुरले, वृक्ष फुलला, बहरला, स्वराज्य स्थापनेच्या रूपाने वृक्षाला फळे आली. मराठी सध्याच्या उदयाची पार्श्वभूमी रेखाटणारं 10व्या-11व्या शतक घडामोडीचा आढावा घेणारं विवेचन त्यांनी या भागामध्ये केलेलं आपणाला दिसून येईल. इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना अब्राह्मणी इतिहास लेखनाच्या संदर्भाचा देखील विचार करावा लागतो. कारण मराठ्याच्या इतिहासाचं जे लेखन झालं आहे त्याबद्दल अब्राह्मणी या विचारातून देखील बरंचसं लेखन झालेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या दृष्टिकोनातून मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुलेंना मराठ्यांच्या इतिहासाच्या बद्दलचं बरीचशी आवड असलेली आपल्याला दिसून येईल. शिवाजी महाराजांचा पोवाडाचे प्रकाशन जून 1869 त्यांनी केलेलं होतं आणि त्यांनी कुळवाडी भूषण ही उपाधी देखील त्यावेळी लावून घेतलेली होती. शिवाजी महाराजांचा जीर्णोद्धार रायगड येथे 1869 केलं होतं. म्हणजे या महात्मा ज्योतिराव फुलेंनी देखील या इतिहासाची मांडणी अब्राह्मणी इतिहास लेखन विचार प्रवाहातून केलेली आहे. इतिहासकार जी कालिंगवूड यांच्या मते इतिहास म्हणजे इतिहासाच्या मनामध्ये झालेली भूतकाळाची पुनरावृत्ती. इतिहासकार वर्तमानाच्या ज्या बिंदूवर उभा असतो तो वर्तमान इतिहासकाराला घटिताचे विश्लेषण करण्याची दृष्टी देतो. वर्तमान नेहमी चेंज होणार असतं.
हे आकलनही बदलत जाणार असतं. भारतात शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाची परंपरा 18व्या शतकामध्ये झाली. पूर्ववर्ती राष्ट्रवादी, जमातवादी, फ्रीवादी, सबाल्टर्नवादी, मार्क्सवादी, आधुनिकवादी, उत्तर आधुनिकवादी असे विविध इतिहास लेखनाचे प्रवाह अस्तित्वात आलेले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारताचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असं सूत्र मांडलेलं आहे. आणि एवढंच नाही तर ब्राह्मणेतर विचारधारा आणि अब्राह्मणी विचारधारा इतिहास लेखन परंपरा विकसित झालेली दिसून येते. भारतातील मुख्य प्रवाही इतिहास आणि ब्राह्मणी इतिहास असून त्याने बहुजनांना इतिहासातून वगळलेला आहे. अब्राह्मणी इतिहास लेखन परंपरेचा अभ्यास करण्यापूर्वी ब्राह्मणी इतिहास लेखन कल्पना समजून घेणं गरजेचं आहे. ती घेतली पाहिजे. ब्राह्मणी किंवा राष्ट्रवादाच्या इतिहास लेखनाचं सूत्र होतं, इतिहास लेखनात अस्मिता निर्मितीचा प्रयत्न होता आणि त्यामुळं अब्राह्मणी संकल्पना स्पष्ट करताना विद्युत भागवतचं मत आपणाला लक्षात घेता येईल. प्रतिमा परदेशी म्हणतात, ब्राह्मणी अब्राह्मणी या संकल्पना समाजशास्त्रीय आहेत. त्या जातीवाचक नाहीत, वृत्तीवाचक आहेत. ब्राह्मणी म्हणजे वर्ण, वर्ग, त्रिदास्यता समर्थक शक्ती. अब्राह्मणी म्हणजे वर्ण, वर्ग, जाती, स्त्री दास्याचा अंत करणारी शक्ती होय. थोडक्यात वर्ण जाती पितृसत्तेने श्रेष्ठत्व भोगत असलेल्या ब्राह्मणी गट आणि यामुळे ब्राह्मणी धारणांना विरोध करत संघर्ष करत असलेले शोषित जे असतात अंकित जनवादी अब्राह्मणी गट मानले जातात. याबाबत शरद पाटलाचं मत महत्त्वाचं या ठिकाणी ठरलं. वर्ण, जात, त्रिदास्य समर्थक विचारांना ब्राह्मणी, तर वर्ण, जात, त्रिदास्यंतकवादी विचारांना अब्राह्मणी विचार असं म्हणता येईल. इतिहासकार चक्रकार असतो. ब्राह्मणी इतिहास लेखन परंपरेने मांडलेले असून सत्ययुग ते कलयुग असे चक्र प्रतिपादले आहे. समृद्धी असेल, पुराणे असतील, वेद असेल, रामायण असेल, महाभारत असेल यांचा आधार लेखनासाठी घेतलेला दिसतो. धर्मशास्त्राचा आधार इतिहास लेखनासाठी घेतला गेल्याने त्रिदास्याचे उघड समर्थन इतिहास लेखनातून केले. अवतार कल्पनेस मान्यता दिली गेली. मितकाचा उदय झाला. परमेश्वराची इच्छा, चैतन्य शक्ती, प्रेरणा मानल्या गेल्या. एकंदरीत अशा प्रकारच्या ब्राह्मी इतिहास लेखनाने भौतिक शक्तीतून इतिहास घडतो ते वास्तव न मानता इतिहासाला गती देण्यासाठी परमेश्वराचे अवतार, त्याबद्दलची प्रतिक्रिया अब्राह्मणी इतिहास लेखन परंपरा होय. शरद पाटील, उमा चक्रवर्ती, विद्युत भागवत, उमेश बागाडे सर, प्रतिमा परदेशी इत्यादींनी इतिहास लेखन केले ते अब्राह्मणी इतिहास लेखन म्हणून ओळखले जाते. अर्थात इतिहास लेखनाचे मूळ मार्क्स, फुले, आंबेडकरवादी विचारात व इतिहास लेखनात आढळून येते. अब्राह्मणी लेखन. महात्मा फुले स्त्री, शूद्राती शूद्रांना ब्राह्मणी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी चळवळ उभारतात. त्यांनी इतिहासाची नवी मांडणी केली. इतिहासाचं पुनर्लेखन करताना समतेला प्राधान्य दिलं. बळीराजाची कल्पना मांडून जात, वर्ण, स्त्री दास्यावर रामराज्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोनाला अब्राह्मणी इतिहास लेखनाचे पहाट बरेच इतिहासकार मानतात. इतिहास लेखनशास्त्राचे लेखक डॉक्टर श्रीनिवास सातभाई, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद यांनी त्यांच्या पुस्तकामधून थोडक्यामध्ये त्याचं विवेचन केलेलं हे आपणाला दिसून येतं. आर्य अनार्य संघर्षाचा, ब्राह्मण वर्चस्व प्राप्तीचा इतिहास होय. एवढंच नव्हे तर तो ब्राह्मणाच्या वर्चस्वाचा इतिहास आहे. महात्मा फुले गुलामगिरी प्रस्तावनेत स्पष्ट करतात. इतिहास उलगडतात. कथांचा, जाणीवाचा, समृद्धीचा वापर फुलेंनी केला आहे. बलिप्रतिपदेला स्त्रिया बळीला आयुष्य मागतात ही आपल्या नायकाप्रती इतिहासातून आलेली जाणीव त्यांच्या समृद्धी वर्तमान प्रतिबिंबित होताना दोन प्रवाह तराटी जपताना दिसतात. इथेच इतिहासकाराचे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असे द्विध्रुवीय सूत्र सापडते. एवढेच नव्हे तर 19व्या शतकात सावित्रीबाई फुले, सगुणाबाई क्षीरसागर, फतिमा शेख, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, पंडिता रमाबाई, तनुजाबाई बिर्जे
यासारख्या अब्राह्मणी विचाराच्या स्त्रियांनी ब्राह्मणी भूमिकेविरुद्ध लेखणी चालवून आवाज उठवलेला आहे. धर्माच्या माध्यमातून दडपलेला इतिहास शोधणे, भाकडकथा मागे दडलेली सर्वसामान्य माणसाची मूळ प्रतिमा शोधून काढणे, या हेतूने घडलेल्या चमत्काराचा भाग दूत करणे ही फुले परंपरेतील इतिहास मीमांसेची सापेक्ष वाट होती. महात्मा फुलेंनी आपल्या अनुभवाच्या आधारे भारतातील जातीच्या उतरंडीच्या रचनेला शह देऊन ब्राह्मणी धर्म विचार रचनेतून मूलभूत हवे आग्रही प्रतिपादन केले आहे. पौर्वत्यवाद नाकारून वैदिक काळाच्या गौरवाच्या राजकारणाला शह दिला आहे. या इतिहासलेखन परिवर्तनासाठी करायचे तर मग इतिहासाची नवी मांडणी हवी हे त्यांनी हेरलं होतं आणि त्यातून आर्यविरुद्ध अनार्य ह्याच्या इतिहासलेखनाचा प्रखरपणे त्यांनी आर्यविरुद्ध अनार्य अशा इतिहासलेखनाला प्रखरपणे विरोध केला. अशा पद्धतीची मांडणी आणि या पद्धतीचं विश्लेषण देखील आपणाला डॉक्टर श्रीनिवास सातभाई यांनी इतिहास लेखनशास्त्रामधून केलेलं दिसून येत. थोडक्यामध्ये साधन म्हणजे काय, तर ज्याच्यामुळे इतिहासाचा एखादा भाग किंवा पैलू याचं ज्ञान इतिहासकाराला होत असतं त्याला साधन असं म्हणतात. आणि ही साधने सापडत नसतात, ही साधने तयार केली जात नसतात, ती सापडावी लागतात आणि त्या साधनाच्या आधारे त्या भागातील इतिहासाची मांडणी करावी लागते. म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच लॉजिलस आणि सेनबॉसनं म्हटल्याप्रमाणे नो सोर्सेस नो हिस्ट्री, साधन नाही तर इतिहास नाही. मित्रांनो, या ठिकाणी हा टॉपिक पूर्ण होतो.